नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. वेल्हाळे दरोडा प्रकरणाचा मोठा खुलासा, मोक्का आरोपी ताब्यात, धक्कादायक माहिती समोर. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे घडलेल्या धक्कादायक दरोड्याच्या स्थानिक गुन्हा शाखेने यशस्वी उलगडा केला असून ताब्यात घेतलेले आरोपी हे मोक्का तसेच इतर गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 12 जुलै 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास वेल्हाळे येथील गणेश गोकुळ चव्हाण यांच्या घरात 5 अज्ञात चोरट्यांनी घुसून त्यांच्या भावावर लोखंडी कुऱ्हाडीने वार केला. तसेच घरातील इतर सदस्यांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि 2 मोबाईल असा एकूण 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे अक्षय उमऱ्या काळे वर्ष 26 व तेजस सांगड्या काळे वर्ष 19 दोघे राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा यांना वाघुंडे तालुका पारनेर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांसह हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. यात सांगड्या उमऱ्या काळे, शरद काळे, आवेश भोसले व प्रथमेश उर्फ छोटू भोसले हे आरोपी अद्याप फरार आहेत. तपासादरम्यान चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने पारनेर येथील शैलेंद्र डहाळे याला विकल्याचे उघड झाले असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मुख्य आरोपी अक्षय काळे याच्या विरुद्ध अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात मोक्का कायद्याअंतर्गत तसेच दरोडा, कट रचणे आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तेजस काळे याच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करत आहे. केएनएच न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड.